श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। 18 जून 2026 वार गुरुवार या दिवशी आला आहे गुरुपुष्य अमृत योग। या योगावर आपल्याला काही सेवा करायच्या असतात, त्यातलीच एक 24 दिवसांची फुलवातीची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे। ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, कामामध्ये येणारे अडथळे या संकटांसाठी आपल्याला एक सेवा करायची आहे। ही सेवा तुम्हाला गुरुपुष्य अमृत योगापासून करायची आहे। तर ही सेवा कशी करायची याच्याबद्दलची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। 24 दिवसांची फुलवातीची ही प्रभावी सेवा आपल्याला गुरुपुष्य अमृत योगापासून करायची आहे। या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर उठून तुम्हाला स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे। जर ती असेल तर तुम्हाला त्या फोटोला पुसून घ्यायचं आहे स्वच्छ कापडाने, त्याला अष्टगंध लावायचा आहे। मूर्ती असेल तर या दिवशी तुम्ही पंचामृताने त्याला अभिषेक घाला। याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे। सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता। फक्त 12 ते 12:30 या दरम्यान ही सेवा करू नका। आता ही सेवा चालू करायची आहे। 24 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। फुलवाती तुम्हाला तर माहितीच असतील, तर तुमच्या शेजारचे जे शॉप असेल त्याच्यामधून तुम्हाला फुलवाती घेऊन यायच्या आहेत आणि जरा जास्तीच्या फुलवाती घेऊन या, कारण आपल्याला 24 दिवस ही सेवा करायची आहे। पहा, लक्षात घ्या आणि नीट लक्ष देऊन ऐका। पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात लावायची आहे। आता ही फुलवात तुम्हाला जर तुमच्याकडे दगडी दिवा असेल तर त्या दगडी दिव्यामध्ये लावायची आहे, किंवा जर तुमच्याकडे दगडी दिवा नसेल तर एक मोठी पंती घ्या आणि त्या पंतीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा, तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे। तर शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही फुलवात लावायची आहे। बघा, आज तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असेल त्या दिवशी तुम्हाला पहिली एक फुलवात लावायची आहे। त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 फुलवाती लावायच्या आहेत। त्याच्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला 3 फुलवाती लावायच्या आहेत। त्याच्या चौथ्या दिवशी तुम्हाला 4 फुलवाती लावायच्या आहेत। अशा त्या फुलवाती वाढत न्यायच्या आहेत। 12व्या दिवसापर्यंत 12 फुलवाती लावायच्या आहेत। 13व्या दिवशी परत तुम्हाला 12च फुलवाती लावायच्या आहेत आणि 14व्या दिवशी तुम्हाला 11 फुलवाती लावायच्या आहेत। 15व्या दिवशी तुम्हाला 10 फुलवाती लावायच्या आहेत। असा चढता उतरत्या क्रमाने तुम्हाला या फुलवाती लावायच्या आहेत। या फुलवाती लावल्यानंतर बघा, तुम्हाला त्याच्यावर सेवा कोणती करायची आहे। पहिला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। हा मंत्र तुम्हाला 16 वेळा बोलायचा आहे। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे, ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। हा मंत्र सुद्धा तुम्हाला 16 वेळा बोलायचा आहे। त्यानंतर कुबेर मंत्र आहे। कुबेर मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला हा मंत्र बोलता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमहा हा मंत्र सुद्धा तुम्हाला 16 वेळा बोलायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्र बोलायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चये। हा मंत्र सुद्धा तुम्हाला 16 वेळा बोलायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही सेवा करत असताना पहा, आपण कोणतीही सेवा करत असू आपल्या गुरूंना कधी विसरायचं नाही। त्यासाठी तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज यांची करायची आहे। अशी तुम्हाला या फुलवातीवर सेवा करायची आहे। ही सेवा तुम्हाला तुमच्या घरीच करायची आहे। 24 दिवस तुम्हाला बाहेर कुठेही जाता येणार नाही। ही सेवा जर तुम्ही सासरी जाणार असताल गावाकडे तर तुम्ही तिथे सेवा करू शकता, पण माहेरी जाऊन तुम्हाला ही सेवा करता येणार नाही। तुम्हाला ही सेवा तुमच्या देवघरासमोर बसूनच करायची आहे। एक वेळ निवडा ज्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करता येईल आणि तीच वेळ तुम्हाला पुढे 24 दिवस तीच वेळ ठेवायची आहे, तेच ठिकाण ठेवायचं आहे आणि ही सेवा करायची आहे। ही सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार 24 दिवस अजिबात करायचा नाही। तुम्हाला कोणाच्याही घरचं खायचं नाही, म्हणजे परान्न वर्ज्य असतं।
ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, पण या काही 2 ज्या नियम आहेत किंवा अटी आहेत या तुम्हाला पाळायच्या आहेत. ही पाळून तुम्हाला फुलवातीची सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही 24 दिवस करा. पहा, तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल. किंवा तुमच्यावर कोणतं संकट आलेलं असेल, तुमची आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्हाला आणखी काही संकट असेल तर ते संकट नक्कीच दूर होणार आहे. माझा अनुभव आहे की माझी आर्थिक परिस्थिती या 24 दिवसाच्या सेवेने सुधारलेली आहे. त्यामुळे तुम्हीही ही 24 दिवसांची फुलवातीची सेवा गुरुपुष्य अमृत योगापासून नक्की करा. आता ज्या आपण फुलवाती प्रज्वलित करणार आहोत त्याचं नंतर काय करायचं तर त्या तुम्हाला एका डब्यामध्ये साचून ठेवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही पहिली फुलवात लावणार आहात ती पहिली फुलवात तुम्हाला एका डब्यामध्ये ठेवायची आहे. दुसरी फुलवात दुसऱ्या दिवशी लावणार आहात त्या 2 फुलवाती तुम्हाला डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. असं तुम्हाला ज्या 24 दिवस तुमच्या फुलवाती तयार होणार आहेत त्या फुलवाती सगळ्या काळ्या झालेल्या त्या तुम्हाला एका डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्या 24 दिवसानंतर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. तर तुम्हाला ही सेवा या गुरुपुष्य अमृत योगावर करायची आहे. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. तुमची कोणतीही गोष्ट अशक्य असतील तर स्वामी नक्की ती शक्य करतील. पण ही सेवा नक्की करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.